नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर देवराम भोयर यांचा काल 74वा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा ढोकाळी परिसरातील देवराम लक्ष्मण भोयर डिग्री कॉलेज येथे संपन्न झाला. जनसामान्यांचे कैवारी तसंच तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर देवराम भोयर आणि त्यांचं कुटुंबीय सदैव तत्पर असतात. याची दखल घेऊन देवराम भोयर यांना नुकताच डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. या पदवीसाठी श्री देवराम भोयर यांच्यावर विविध क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्री देवराम भोयर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काल माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक मनोहर डोंबरे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर, स्थायी समिती सभापती संजय भोयर, माजी नगरसेविका उषा भोयर, माजी नगरसेवक भूषण भोयर, विकेश भोयर तसंच पक्षातील राजकीय कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोर आंदोलन केलं. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळ वाजला होता. धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांना टँकर्स मागवावे लागत आहेत. याविरुद्ध शानू पठाण आक्रमक झाले आणि त्यांनी महापालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं. और गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कोसा के अंदर 4 दिन के अंदर 50 लाख के टैंकर गए. 50 लाख रुपए के विकेट टैंकर किया, क्योंकि महानगर पालिका का टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती. मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि 4-4 दिन थानेकर को पानी नहीं देगी. क्या महानगर पालिका थानेकर जो टैंकर विकत घेतलेत जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी? और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए, उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कोसा की पानी की समस्या को सही करेंगे. अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कोसा के 10,000 महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद 10,000 लोगों का मोर्चा लेके जाना. मौखिक कर्करोग झाल्यानंतर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबई टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते. शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या एका 58 वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना जेवताना त्रास होत होता. दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचं लक्षात आलं. या उपचारासाठी साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपयांचा खर्च आवश्यक होता. आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने त्यांना हा उपचार करून घेणं अशक्य होतं. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती यावेळेस शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता बॅनरबाजीचं कवित्व निर्माण झालं आहे. नरेश म्हस्के हे विजयी झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाजवळ आमचे मित्र आता महापालिकेत दिसणार नाही, आता ते बसणार ते थेट संसदेत, अशा आशयाचा बॅनर कोणीतरी लावला होता. हा बॅनर भाजप आणि मित्रपक्षांनी लावला होता. या बॅनरचा अर्थ म्हस्के आता ठाणे महानगरपालिकेकडे लक्ष देऊ नका, दिल्लीकडे लक्ष द्या असा होता. मात्र काल लावलेला हा बॅनर 24 तासामध्ये काढण्यात आला होता.
तसंच ठाण्याच्या विविध भागात नरेश म्हस्के यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले, परंतु महापालिकेजवळ लागलेल्या या बॅनरवरून चर्चांना उधाण आलं होतं. तसंच श्री म्हस्के हे खासदार झाल्यानंतर नरेंद्र मोदी एक सामान्य चहावाला देशाचा पंतप्रधान होतो, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि एका सामान्य घरात जन्मलेला मुलगा खासदार होतो, अशा आशयाचा श्री नरेश म्हस्के यांचा बॅनरसुद्धा शहरात सर्वत्र लक्षवेधी ठरत आहेत. तर राजन विचारे यांच्या समर्थनार्थ चंदनवाडी शाखेजवळ बॅनर झळकले आहेत. गड आला पण सिंह गेला असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज निरंजन वसंत डावखरे यांनी कोकण भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले 2 टर्म श्री निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघाची त्यांना चांगली जाण आहे. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी देखील केलेली आहे. त्यामुळे श्री निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक तशी सोपी मानली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमित सरैया यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक चुरशीची व्हावी या दृष्टिकोनातून शिवसेनेचे संजय मोरे, विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यापाठोपाठ शरद पवार पक्षाचे नेते अमित सरैया यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असलेले श्री अभिजित पानसे यांनी या निवडणुकीमध्ये माघार घेतली आहे. या संदर्भात बोलताना मनसेच्या माघारीविषयी बोलले असता मनसे हा संपलेला पक्ष आहे, त्यामुळे या पक्षाच्या बद्दल फार बोलण्यात अर्थ नाही. मात्र शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष ही निवडणूक चुरशीने लढणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता अमित सरैया म्हणून लढेल असं यावेळी श्री अमित सरैया यांनी सांगितलं. मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे. आज त्यांनी एवढ्या जोरात 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली, आज माघार घेतली. म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोक खूप नाराज झालेले. मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डात गावागावात. आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे. सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करू. मी माननीय राजसाहेबांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनाने मला पूर्ण समर्थन दिलेलं आहे. अविनाशजी जाधव आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांनीही फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये मनसेचं जे जाळं आहे संघटनात्मक ते पूर्णपणे ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभं करण्याचं त्यांनी या इकडे शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मोठ्या मताधिक्य हा निश्चितपणे आमचाच राहणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी 9 तारखेला पंतप्रधान पदाची शपथ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकींचा 4 तारखेला निकाल लागल्यानंतर एनडीएची बैठक झाली. या एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी आपलं समर्थनाचं पत्र श्री नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाणे शहरातनं कुणाची मंत्रिपदी वर्णी लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांची मंत्रिपदी वर्णी लागते का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. 4 खासदारांमागे 1 मंत्रिपद द्यावं अशी मागणी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्या पक्षाला 3 केंद्रीय मंत्रिपदं आणि काही राज्यमंत्रिपदं, तर चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाला 4 केंद्रीय मंत्रिपदं आणि काही राज्यमंत्रिपदं वाटायला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला देखील 1 केंद्रीय मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रिपद मिळेल असं बोललं जात आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.